तुम्ही अनेक नेत्यांना देखील घडवलं. नाही, मी नेत्यांना घडवलं वगैरे म्हणणं खूप चुकीचा शब्द आहे. ब्रेक दिला असं म्हणायला हरकत नाही. सी काय झालं की मी 30व्या वर्षी जिल्हाध्यक्ष झालो. बर. सो ऑब्वियसली माझ्यावर जर का पक्षाने एवढ्या लवकर जबाबदारी टाकली तर आपल्या एज ग्रुपमधल्या लोकांना पुढे आणण्याचा एक सहज प्रक्रिया सुरू झाली आणि त्यामुळे काहींना मी ब्रेक दिला वगैरे असं म्हटलं जातं. खरं तर मला लवकर ब्रेक कोणीतरी दिला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ती एक पुढची टीम येत गेली. सो मी ज्या लोकसभा मतदारसंघात काम करतो किंवा जिल्हा आम्ही त्याला म्हणतो, तर आमच्या जिल्ह्यामध्ये खूप तरुण कार्यकर्ते त्यामुळे पुढे आले. त्याचं कारण हे की मलाच खूप लवकर. पण तुम्ही ती फळी बनवली ना तरुण कार्यकर्त्यांची, ज्यांनी पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये भले पूर्णतः भाजपची सत्ता नसे ना का, पण भाजपचा आवाज हा खंबीरपणे मांडला, मुद्दे खंबीरपणे मांडले, ती फळी तुम्ही निर्माण केलीत. मला 3-4 ठिकाणी खूप तरुण वयात जबाबदाऱ्या आल्या. जसं मी नगरसेवक पण लवकर झालो, मग महापालिकेमध्ये सुद्धा गटनेता बऱ्यापैकी तरुण वयात झालो आणि त्यामुळे स्वाभाविकपणे एक माझ्या पुढची एक टीम येत गेली. सो जसं मी महापालिकेत नगरसेवक झालो होतो तेव्हा 7व्या वर्षी मी स्टँडिंग कमिटीचा मेंबर झालो आहे. तर मग मी जेव्हा गटनेता झालो 7व्या वर्षी, तेव्हा मी तेव्हाचे आमचे मुंबईचे अध्यक्ष होते, त्यांना म्हटलं की अहो हे मला स्वतःला एवढी उशिरा संधी दिली गेली तर फक्त सिनियरिटी बघणं हे योग्य नाही. तर 4 सदस्य जाणार असतील स्टँडिंग कमिटीवर तर 2 तरुण घ्या, 2 सिनियर घ्या. सो जस्ट बिकॉज हा लहान आहे म्हणून ह्याला उशिरा संधी, हे काही योग्य वाटत नाही मला. सो तर हे बोलायची मला संधी का मिळाली, कारण तेव्हासुद्धा मी गटनेता झालो तेव्हा 37 वर्षाचाच होतो. पण मला असं वाटायचं की अन्य लोकांना उशीर व्हायचं काही कारण नाही, लवकर मिळायला काही हरकत नाही.